सद्गुरु वाचुनी संसारी तारक, सद्गुरु वाचुनी संसारी तारक, नसेचे निष्ठंक आन कोणी, इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदितीना, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, पुरविती आरती शिष्याची, वंचना करती जन दुष्ट नष्ट, मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ते, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेने साधनास आन काही, इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदितीना, विठाला सद्गुरु वाचुनी संसारी तारक, नसेची निष्ठंक अनकुनी, इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदितीना, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदामं, जगन्नियतपानी मंडनं मंडनानां, तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदैधवलहसं विठ्ठलं चिन्तयामि, यदक्षरमणाखेयमानन्दमज केवलं, श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी, काय माझी वाणी माने अशी रंद उचिता अशी आपल्या आत्मरूप गणेशो केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता, सद्गुरु वाचुनी संसारी तारक, नशेची निष्ठंका न कोणी, इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदितीना, प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेकरिता निवडलेला अभंग, विश्व माऊली विठोबाचा प्राण सखा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती, सर्व संतांनी ज्यांना मोठी ही संज्ञा दिलेली आहे, ज्ञानदेव वैष्णव मोठा, अशा ज्ञानेश्वर महाराजांचा 5 चरणाचा आणि सद्गुरूचा महिमा सांगणारा, काही अभंग लक्षण सांगणारे असतात आणि काही अभंग महिमा सांगणारे असतात. काही अभंगामध्ये संतांचे सद्गुरूंचे साधूचे लक्षण सांगितलेले आहेत, त्या लक्षणावरून साधू ठरवला जातो, आणि काही अभंगामध्ये संतांचा महिमा सांगितला जातो, त्यांचा काय महिमा आहे. मला वाटतं आजच्या अभंगामध्ये त्या सद्गुरूचा महिमा सांगितलेला आहे. काय महिमा सांगितला ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, त्यांच्याशिवाय संसारातून तरता येत नाही, दुसरं कोणी नाहीच, अशी सुरुवात आहे अभंगाची. सद्गुरु वाचुनी संसारी तारक, नशेची, नशे म्हटलं असतं ना, पण नशेची म्हटल्यानंतर दुसरे कोणी नाही, इथं शंका आहे. कारण जगामध्ये अनेक तारणारे आहेत. भगवंताने गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये ते श्याम समुद्रता मी तारतो, अभंगामध्ये सांगितलं मी तारणार आहे. तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत, कितीतरी प्रमाण सांगतात गीतेचे. भगवान म्हणतात मी तारतो,
तिकडं शास्त्राला जर विचारलो तो शास्त्र म्हणतो आम्ही तारतो. ऐतापासून काढीती हित देऊनी वाढविती. तुमचा आमचा हिताचा विचार शास्त्र करता आहेत ना. मग महाराज म्हटले असते ना ज्ञानोबाराय सद्गुरु वाचुनी संसारी तारक नसे निष्ठ पण नशेची दुसरं कुणी नाही. मग शास्त्र खोटं आहे का? देव खोटा आहे का? मग ज्ञानोबाराय तरी खोटी आहे का? कुठं तरी आपल्याला काहीतरी कुठं तरी समझोता करावा लागणार आहे. याचं व्याख्यान करावं लागणार आहे, याचे विश्लेषण करावं लागणार आहे. याच्यातून तारणारं कोण आहेत याचाही विचार करावा लागणार आहे. ज्ञानेश्वर महाराज जे अर्थी म्हणतात त्या अर्थी थोडा याच्यावर विचार होणं गरजेचं आहे. मौली म्हटले संसद्गुरु वाचुने संसारी तारक नसेची निष्ठंकान कोणी. म्हटलं इथं नसतील स्वर्गात असतील ना. इंद्र आहेत, चंद्र आहे, ब्रह्मादी म्हणजे त्याच्यात सर्वची सर्व गुण डाळले आधीमध्ये ते असतील ना. सांगितलं त्यांना त्यांचंच खळं उरकन बर का. त्यांना त्यांचंच होऊन जाणार. ते गांजा वडील माणूस या रस्त्याने निघाला का त्या रस्त्याने जातो. दारू पिणारा कोणत्या तरी घरात घुसतो. त्यांना त्यांचं समजत नाही. ते आपल्याला कुठं पोहोचवतील. तसे ते इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करून संशयाची श्रेणी ते आपला संशय घालू शकत नाही. मग असे सद्गुरू कसे आहेत? उघडे परब्रह्म आहे. ब्रह्माचे दोन प्रकार, एक निर्गुण ब्रह्म आणि एक सगुण ब्रह्म. निर्गुण ब्रह्मामध्ये भगवंताचं स्वरूप येते महाराज. आणि सगुण ब्रह्मामध्ये सगुण ब्रह्म पाहायचं असेल जा मंदिरामध्ये बघा, जा आळंदीला बघा, जा देहुला तुकोबराय बघा, निवृत्तीनाथ महाराज बघा. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. काय करतात? पुरविती आरती शिष्याची. शिष्याच्या मनामध्ये जी इच्छा असेल ती ती पूर्ण करतात. म्हटले पण काय काय लोक त्यांना तर शिव्या देतात, नावं ठेवतात. बोंधू आहेत, भिकारी आहेत, गोसावी आहेत, लबाड आहेत, असे वंचना करतात. म्हणजे त्यांची निंदा करतात. निंदा करणारे आहेत ना हो. कोणत्या युगात नव्हते? या युगात दर्शी कमी आहे. आताच्या युगात आहे ना. दुसऱ्यांनी नाव ठेवलं म्हणून आपली बायको सोडून देणारी या युगात कुणी नाही. त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र होते. म्हणजे निंदा करणारे त्या युगात होते, मध्ये होते, आता आहेच. आता थोडे कमी आहे. बोलल पुढे मी त्याच्यावर काय बोलायसारखा विषय म्हणून बोलत. वंचना करती जन दुष्ट नष्ट. दुष्ट आणि नष्ट पण मुख्य श्रेष्ठ. श्रेष्ठ श्रेष्ठ आणि श्रेष्ठातलेही श्रेष्ठ, नष्ट नष्टातलेही नष्ट. बर का. त्याचा विचार थोडा करू आपण जेवढा आपल्या वेळेत बसेल तेवढा अल्पबुद्धीप्रमाणे. वंचना करती जन दुष्ट नष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदितात. म्हटलं महाराज मग तर मला तुमचं मनोगत सांगा. तुमचा ठराव काय पास झाला? म्हटले मी एकच ठरवलं. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास. देवाचा नाही, शास्त्राचा नाही, गुरुचा दास. म्हटले देवापेक्षा बी शास्त्रापेक्षा बी. म्हटले ते गुरु बोलले का त्याचं शास्त्र तयार होतं. देवाच्याने जे काम झालं नाही का देव गुरु रूपात येतो. म्हणून मी गुरुचा दास. फार सुंदर चिंतन आहे. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास. नेने साधना असं आणत. दुसऱ्या साधनाची काही आवश्यकता नाही. म्हणून तर आम्ही ही सेवा करतो आहे संतांची, सद्गुरूंची. म्हणून सद्गुरु वाचुनी संसारी तारक नसेची निष्ठंक आन कोणी. पाची कडव्यांचा शब्दशः केलेला अर्थ. कारण सर्वच पाची कडव्यांचा विचार होईल असं काही मला सांगता येणार नाही. जेवढा विचार करता येईल तेवढा मी करायचा प्रयत्न करतो. आपल्या ह्या पुण्यभूमीमध्ये
तशी ही दंडकारण्याची भूमी, दंडकारण्यावर काही. आणि ह्या दंडकारण्यामध्ये गेली 9 वर्षापासून या ठिकाणी संत गजानन महाराज प्रगट दिन, तसेच इच्छापूर्ती संत गजानन महाराज मंदिर वर्धापन दिन प्रगट दिन, त्या निमित्ताने भव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि व श्रीमद भागवत कथा, त्याचा आयोजक संत गजानन महाराज भक्त परिवार पाथर्डी फाटा नाशिक आणि मार्गदर्शक आपल्याला नियोजक तत्र दुर्लभा. अत्यंत वारकरी संप्रदायामध्ये मोठं नेटाने जोमाने संप्रदायाचा प्रचार प्रसार करणारे, आपल्या अलौकिक शैलीने समाजाचं मन आकर्षित करून घेणारे आणि इथं सध्या उपस्थित असलेले हरिभक्तीपरायण शांतारामजी महाराज बोडके यांच्या मार्गदर्शनाने शिवराम महाराज पारवे हार्मोनियम वाद्यवादक, त्याचप्रमाणे ओम साई महाराज सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा मंडळ नाशिक यांच्या सौजन्याने निमंत्रणावरून आपण सर्व हरिभक्त परायण मंडळी सर्व एक हुंबळे, माझ्यापेक्षा फार विद्वान लोकही, हे कलाकार कीर्तनकार मृदुंगाचार्य आमच्या सिन्नर तालुक्यातले अविनाश फार पक्वादिय भेटतात आम्हाला. दररोजचे 2-2 भेटतात, सकाळी एक आणि संध्याकाळी एक. त्यांचे ते टोप्यांचे कोपरे, त्यांचे ते इस्ताऱ्या, त्यांचे ते शायनिंग, बर ज्ञान कमी हाटच लई. गजर गाड्याचा ते तुम्ही म्हणा काय म्हणा, मला काही एवढं त्याच्यातलं ज्ञान नाहीये, परंतु लई भेटतात महाराज. पण आमच्या सिन्नर तालुक्याचं वैभव आहे महाराज. पोषक पाखवत वाजवणार, जे पाहिजे ते वाजवणार आणि अति नम्रतेनं राहणार, असं हे आगळं वेगळं वैशिष्ट्य आमचे अविनाशजी महाराज. साऊंड सिस्टीमवाले, उजव्या हाताला असलेले टाळकरी, डाव्या हाताला टाळकरी आई साहेब आणि हार्मोनियम महाराज, आणि तुम्ही सर्व देवा समान साधू समान श्रोते. मात्या पित्याच्या अंतकरणामधून लेकराचे बोल गोडे वेडे वाकडे बोबडे निघतील, चुकीचे निघतील, पण आईला केले गोड वाटत. आता हे मुलगा आहे ना लहान, त्याला बोलता यायला लागलं का ते मम्मीला म्हणतं मम्मी काकर, त्याला भूक लागली काय म्हणतं ते, त्याला काय खायची असती त्याला काय म्हणतं ते आईला एवढा आनंद होतो ना. माझा बळ्या कसं बोलायला. तस प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी तव दुबळा हरीची तशी बघते. असं अशा अत्यंत महत्वाच्या चिंतनाला आपण आरंभ करतो आहे. विठाला विठाला अभंग संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा परिचय करून देणं म्हणजे सूर्याचा परिचय करून देणं. सूर्य या जगामध्ये काही आश्चर्य आहेत, बरेचसे आश्चर्य आहेत. त्याच्यातलं सर्वात मोठं आश्चर्य म्हणजे ज्ञानोबा अवतार. सर्वात मोठं ऐश्वर्य. का? जग त्यांच्या वाङ्मयाची दखल घेतोय आज. जग म्हटलं बरं का, मी जरा जबाबदारीनं बोलतो. महाराष्ट्र नाही, भारत नाही, परराष्ट्रामध्ये त्यांच्या भाषेमध्ये, इंग्रजी भाषेत काय काय असतील त्या भाषेमध्ये त्या ज्ञानेश्वरीचं ट्रान्सलेशन करतात आणि त्याच्यावर स्टडी करतात, अभ्यास करतात.
जरा पुढचं जाऊन सांगतो, त्याच्यावर विज्ञानाचे शोध लावतात. विठाला विठाल म्हणून बर का. ज्ञानेश्वर महाराज एवढे मोठे कसे झाले, काय वगैरे वगैरे फार मोठा इतिहास येतो. परवा त्यांच्या गावाला सांगितला मी, अविनाश महाराजांच्या गावाला. तर ज्ञानेश्वर महाराजांचा हा अलौकिकपणा कसा आला या संबंधाचं चिंतन सांगितलं. विश्वाचा तो गुरु त्याच्यामध्ये तर असू द्या. तर ज्ञानेश्वर महाराजांचे ते भिंत चालवली, रेडा बोलावला, हे अजिबात मान्य करत नाही महाराज. भिंत चालवली, रेडा बोलवला, श्रेयचा तो केला पुरुष उभा, जी निमिष मात्र देह पालटविला. हे चमत्कार करायला ते काही जादूगार होते काय, गारुडी होते? हे लोकांना चमत्कार करून नाही, हे चमत्कार घडलेत, घडवले नाही. घडवणं वेगळं आणि घडणं वेगळं. सर्वात मोठा चमत्कार ज्ञानेश्वर महाराजांचा वयाच्या 16व्या वर्षी कोणत्याही शाळा कॉलेजमध्ये न जाता 56 भाषा ज्या ग्रंथामध्ये आल्या, जगामधला असा एक विषय नाही का तो ज्ञानेश्वरी मध्ये आला नाही. साहित्य सोनियाची खाणी, अलौकिक ग्रंथ जगाच्या इतिहासामध्ये मोठा आश्चर्य. अशा ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीच्या 9033 आहे, अमृतानुभव आहे, चांगदेव 65 आहेत आणि हरिपाठ नावाचा एक ग्रंथ आहे. त्या अभंग गाथेमध्ये हा सद्गुरूंचा महिमा वर्णन करणार. सद्गुरूंचा महिमा का बरं ज्ञानोबारांना असं वाटलं असेल का सद्गुरूंचं वर्णन करावं आणि ते विशेषत्वाने करावं? तुम्ही श्रोते, श्रवण करणारे आहात, तुमच्या बुद्धीला थोडासा ताण देतो. जगामध्ये 3 वर्ग आहेत. देवाचा वर्ग आहेत 1, तुमचा आमचा वर्ग आहे 2, संतांचा सद्गुरूंचा वर्ग आहे 3. देवाचाही महिमा आहे, देवाचे लक्षण आहेत. साधूचाही महिमा आहे, साधूचे लक्षण आहेत. तुमचा आमचा महिमा आहे, तुमचे आमचे लक्षण आहे. 3 वर्गाचे महिमे आहेत आणि लक्षणं सुद्धा आहेत. या तिघांचे लक्षणं सांगायला सुरुवात केली तर आपला कार्यक्रम इथंच संपून जाईल. सर्व देवाचा महिमा आहे, देवाचे लक्षण आहे. देवाचा महिमा आहे आणि देवाचे लक्षण सुद्धा आहेत. साधूचा महिमा आहे, साधूचे लक्षण आहेत. तुमचा आमचा महिमा आहेत आणि तुमचे आमचे लक्षण आहेत. तुमचा आमचा महिमाही सांगायला नको आणि लक्षण तर अजिबात सांगायला नको. कारण आपला महिमा काय आहे? जन्माला आला तसा जगला, शाळात गेला, शिकला, नोकरीला लागला, लग्न झालं, 2-3 पोरं झाले, बंगला बांधला, गाडी घेतली, बायको पडा बोलली. आपला हा महिमा. लक्षणांचा विचार मला विचारू नका. खूप लक्षण विचित्र आहे आपले महाराज. कोणाचे काय लक्षण आहे, कोणाचे काय लक्षण सांगून मी माझं लक्षण काय कुठं करीत नाही. ऐकून घ्या एक मिनिट.
देवाचे लक्षण आहे, देवाचा महिमा आहे. आपल्याला आज तुमचा आमचा विचार करायचा नाही. तुमचा आमचा विचार करून काय करायचं? तुमचा आमचा विचार करणं म्हणजे न्हाव्याचा उखाडा चाळणे. काय निघल त्याच्यामध्ये? केस लईच बारीक पाहिलं तो नख, अजून बारीक पाहिलं तो उवा, आणि त्याच्यापेक्षा अजून बारीक पाहिलं तर लिखा. तुम्हाला उकिरडाच उकरायचा आहे ना, सोनाराचा उकरा. निदान एखादं गुंजभर सापडल तरी मग त्याच्यामध्ये जाडून जुडून गेला असेल. ऐका, विचार करत असताना हिताचा विचार करत जावा. कधी हिताचा विचार. आपल्या पुन्हा एक प्रस्ताव टाकतो तुमच्या पुढे. जन्माला आलेला जीव आहे ना, हा पारतंत्र्यामध्ये आहे, बरं का. आणि तो आपल्याला स्वतंत्र होण्याकरिता, सुख समाधान शांती मिळण्याकरिता तो शोधात आहे, शोधात. आणि त्याला सुख शांती समाधान मिळून देणारे काही साधनं जगामध्ये आहेत. साधनं आहेत. देव साधन आहे सुख शांती समाधान मिळवून देण्याचं. शास्त्र साधन आहे शांती समाधान सुख मिळवून देण्याचं. आणि तिसरं ठेवलंय संत साधन आहे सुख शांती समाधान मिळवून देण्याचं. मग देवाकडे सुख शांती प्राप्ती करता जा, नाही शास्त्राकडे जा, उत्तर आहेत नाही. मग संताकडेच का जा, सद्गुरूकडेच का जा? तर त्याचं कारण असं आहे का शास्त्र हित करणारं असलं तरी सुद्धा शास्त्राचा अधिकार सर्वांना नाही. एक मुद्दा. दुसरा, शास्त्र सर्वांनाच कळतं असंही नाही. हरिपाठाच्या 27 अभंगामध्ये 56 चुका करणारे आपण. हरिपाठामध्ये एक जणाच्या घरी गेलो, मी सकाळपासून हरिपाठ करीत होतो, बर का. चांगलं एकतत्व नाम दृढ धरी मना हरिशी करुणा येईल तुझी ना. आता सर्व सुख गोडीला सुरुवात करायची ना, तर पुन्हा त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही. ते म्हणे बाबा सकाळ पुन्हा हरिपाठ करतो, ज्ञानदेव प्रमाणे येईना. शास्त्र सर्वांना कळत असं नाही. फक्त करीत राहतात, वाचित राहतात. उन्हाळ्याचे दिवस, शाळाला सुट्ट्या लागल्या, मग तर ज्ञानेश्वरी वाचायची. आणि नेमकं जिथं ज्ञानेश्वरी ठेवलेली, जिथं म्हाताऱ्याचा तो याच्या ज्ञानेश्वरी वाचायचा जे खोली होती ना, त्याच खोलीमध्ये पोरांचे ते बॅटन बॉलन ते स्टंपन तिडं अटके. म्हातारा लय खराब यायचं नाही. मग खरा कापायचे पोरं. पण आता खेळायचा टाइम झाला, करायचं काय आता, करायचं काय करायचं काय. तर ज्ञानेश्वरी वाचली आणि तांब्या होता गंध लावायचा, तांब्या घेतला आणि बाहेर तुळशीला पाणी घालायला म्हातारा गेला. तेवढ्याच एका पोराने खिडकीतून उडी टाकली. लगेच ते सामान घेतलं आणि दिलं. मग तर गरकीच मारत होतं तुळशीला. तो म्हणे आजोबा एवढा एवढा आपल्यावर राग होतो, खरोखर आजुरा नाही, खरोखरच आजोबा खरोखरच ज्ञानेश्वरी लक्षपूर्वक वाचितो का? ते पोरं लय हुशार, टीव्ही पाहून लय हुशार झाले. ते पोरं मोबाईल ना टीव्ही नाही ना, एवढ्या पोरांना ते जमत आहे. माझं 75 झालं, मला जमानात येईल. मी फक्त फोन घेतो देतो फक्त, बस एवढंच घेतोय. ते आपल्याला ते पोरं देते माई फोटो पाठवून नामकरण जाऊ. तेव्हा त्या पोराने विचार केलाय, म्हातारा खरोखर आपल्या एवढं राग होतोय, खरोखर मनापासून ज्ञानेश्वरी वाचत होतो. म्हाताऱ्याचा 18वा अध्याय चालू होता, 24वा श्लोक 18व्या अध्यायाचा. आणि त्या पोराने पटकन ज्ञानेश्वरी जवळ गेलं. ती खून होती ना ज्ञानेश्वरीतली, ती काढली, 17व्या अध्यायात गेलं थोडं. दुसऱ्या दिवशी आंघोळ पांघोळ झाली, म्हाताऱ्या देवपूजा झाली, ज्ञानेश्वरी वाचायला बसलो. 17व्या अध्यायापासून त्या पोरं ते ध्यान ठेवून होतं.
ते पाणी घालायला गेलं तर ते खिडकीतून यायचं, खून काढायचं, 16व्या अध्यायातून, तिसऱ्या दिवशी 15व्या अध्यायामध्ये, 14व्या अध्यायामध्ये, 13व्या, असं करता करता 18व्या अध्यायातलं मात्र पहिल्या अध्यायात आलं. कसं शास्त्र करणार? अवघडे महाराज. मग देव कृपा करेल आमच्यावर. त्या लायकीचे पाहिजेत ना, प्रल्हादाच्या जातीचे पाहिजे, ध्रुवाच्या जातीचे पाहिजे. आपण काय असतं, बँक कर्ज देते, त्याला लायक लागतंय. तुमचे स्थावर जंगम इस्टेट पाहिजेत, काही तुमचे साक्षीदार पाहिजे, तुमचं खातं पाहिजे. आणि मग ते तुमची इस्टेट जर 50 लाखाची असली तर तुम्हाला ती 5-10 लाख रुपये कर्ज देते. तसं देव आपल्यावर कृपा करील. पण आपण आतापर्यंत देवावर काय केलं, देवाकरता काय केलं? तो अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझ मी आठविले नाही कधी, वाचे कृपा निधी, नाही ऐकिले धरलीला, नावडे पुराण, केली बहुत. हे आपल्याकडून घडणारे दोष आहेत महाराज. तेव्हा देव काय करतो? देव परीक्षा घेत असतो. तुमची ठेव किती आहे त्याच्यावर तुमचं अवलंबून आहे पुढचं, कोणाचंही नाही, कसंही नाही. मग आता आम्ही काय करावं? मग तुमच्याकरता एक उपाय आहे, सद्गुरू. सद्गुरू म्हणजे कोण? सद्गुरूचे लक्षण काय आहेत? आता ते लक्षणावरून, वेशावरून, दाढ्या जटावरून, याच्या त्याच्यावरून सद्गुरू ठरत नाही महाराज. मग ते लक्षणावरून ठरतात. लक्षण आहे त्यांची. निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, गजानन महाराज, असे जे संत, प्रासादिक संत होऊन गेले, ज्यांच्याकडे आत्मानुभूती होती, त्यांना साक्षात्कार होता, ज्यांच्या शब्दाच्या द्वारे व्यवहार चालत होते, ज्यांचा शब्द पुढे चालायचा आणि अर्थ त्याच्या पाठीमागून चालायचा, असं सामर्थ्य ज्यांच्याकडे होतं, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य ज्यांच्याकडे होतं, ते सद्गुरू. त्यांचे लक्षण काय आहेत? ते श्रोत्रिय असावेत, ते ब्रह्मनिष्ठ असावेत आणि ते कृपाळू असावेत. श्रोत्रिय म्हणजे जगात जी शास्त्र आहे ती त्यांच्या मुखामध्ये पाठ असतात महाराज. ब्रह्म त्यांची अटळ श्रद्धा असते आणि कृपा करण्यामध्ये ते उदार असतात. या लक्षणात शास्त्र बसत नाही, या लक्षणामध्ये देव बसत नाही, या लक्षणामध्ये फक्त बसतात त्यांचं नाव आहे सद्गुरू. म्हणून सर्व संतांनी त्यांच्याच संबंधाने विचार आपल्याला सांगितलेला आहे. हित करून घ्यायचं आहे का? त्याची माझी माझे हित करीते सकळ. जय हा गोपाळ कृपा करी, जय हा गोपाळ कृपा करी, जय हा गोपाळ कृपा करी. हित करीते सकळ, हे माझे हित करी. हे
नसेची, इथं महाराजांच्या अभंगात शब्द आला तेची, तेच हित करणारे आहे, दुसरा कोणी नसेची. कोणाचं? सर्व जीवांचं. हिताहित जगाचे हिताहित जगाचे हिताहित शोधून आले संत. यांचं हित कशामध्ये आहे? यांना आनंदाची नको आहे का? आनंद यांना हवा आहे. यांना दुःख हवं आहे का? नको आहे. पण नको असलेलं दुःख जात नाही आणि हवा असलेला आनंद, समाधान, सुख, शांती. आता आपण एवढे 600 कोटीवर गेलो. जगाची लोकसंख्या, जगाची बोललो बरं का, एकट्या भारताची 160 कोटीपर्यंत लोकसंख्या, जगाची 600 कोटीपर्यंत लोकसंख्या गेली. बंगले, गाड्या, पैसा, पत्नी, मुलं, सत्ता, संपत्ता एवढं आहेत. परंतु त्यांच्याकडे जर बघितलं ना, असं तोंड सोडून बसत. का हो? तुमचा काका गेला का? मग तुमची मावशी ऍडमिट आहे का? काय काय तोंड सोडायचं काय काम आहे? बंगला नाही का? गाडी नाही का? आहे. पैसे नाही का? आहे. बायको नाही का? आहे. मुलं नाही का? आहे. मग तुम्ही उदास का? तो म्हणे, तो आमच्या मागून लागला हो, आमच्या वर बंगला बांध म्हणून दुःख याला. म्हणजे याला कमी आहे असं नाही, त्याला जास्त आहे म्हणून याला दुःख आहे. मला विठाला ईर्ष्या, ईर्ष्या, फार ईर्ष्या. खरं म्हणजे आपण जेव्हा इथं जन्माला आलो ना आपण या मृत्यू लोकामध्ये येताना आपण किती एकर शेती आणली होती? नाही, काहीच नव्हती. बरं नव्हती. गाड्या, बंगला जाऊ द्या, नसू द्या. येताना नाही आणलं. इडं आल्यावर केलं का नाही सर्व? बरं जाताना काय काय नेणार आहे? नाही, बंगला नेला पाहिजे. एवढा जीव लावून बांधला नाही, निदान शेवटला गाडीनं तरी गेलो पाहिजे. नाही, विमानही पडायला लागले. बसत कालच पंढरपूरला तरी 2 वाजता आलो. येता आहे ना, एक जण सांगत होता, म्हणलं आमचं ठरलं होतं अयोध्येला जायचं चांगलं, पण ते एकाने सांगितलं मला नाही यायचं. म्हटलं अरे ते बुकिंग केली, विमानाची बुकिंग केली आपण, अजिबात यायचं नाही. अरे पण काय तुझं काय दुखतं का? म्हणे नाही. पैसे नाही का? म्हणे नाही. घरचे येऊ देते नाही. तसंही काही नाही, मला यायचं नाही. अरे पण का? ते म्हणे विमान पडात्यात. अरे का सर्वेच पडात्यात का? वेड्या, अवघड आहे. मला बोलायचं नाही त्या विषयावर. धनानुभूमो पशुष्य गोष्टे भार्याग्रद्वारे जनस्मशाने देहे चितायाम पदोक मार्गे कर्मानुगच्छति जीव एका. हे कीर्तन ऐकतात ना, हे आपल्या बरोबर येणार आहे. हे दान धर्म करतात ना, हे आपल्या बरोबर येणार आहे.
एकमेकाशी सलोख्याने वागतात ना, हे आपल्या माणसाने माणसासारखं वागणं याच नाव परमार्थ. काय काय विशेष परमार्थ? परमार्थ म्हणजे लांब एवढी शिंडी वाढवली म्हणजे परमार्थ आहे का? नाकाचा गणपार एक शिंडीपर्यंत गेला म्हणजे गंध लावीत जावा, दाढी वाढवीत जावा, कपडे व्यवस्थित घालीत जावा, याचा अर्थ बाह्य रंगावर अवलंबून नाही. हा एक महत्वाचा मुद्दा. एक विचार घेतला पाहिजे, आपण आपल्या मनाला विचारलं पाहिजे. तेव्हा जास्त जणांची मतं घेत जर बसलो ना, ते नाही. मनाशी पुसावे काय केले. आपल्याशी खरं बोलणारं फक्त आपलं चित्त म्हणजे मनच आहे. इतकं खरं बोलणारं जगात दुसरं कुणीच नाही महाराज. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. वेळ नाही माझ्याकडे एवढा विषय सांगायला, वेळ मला आठवलाय पण सांगत नाही. मन जाणे पापा, तुका म्हणे माय. आपण कोणाचा पुत्र आहोत हे फक्त आपली आई सांगू शकते. थोडं काय 1-2 मिनिटाचा दृष्टांत. काय झालं, इंद्रजिताला मारलं, कुंभकर्णाला मारलं, लक्षावधी राक्षस मारले त्या युद्धामध्ये. आणि तो रावण जो होता ना, तो एकाकी पडला बरं का. मग त्याने इंटरनेट खोललं, आता कोण बोलवायचा. मग त्याला कळलं का पाताळामध्ये आपलेच भाऊ ऐरावून मैरावून राहतात, त्यांना आपण बोलू. मग त्यांना बोलवलं. ते म्हणते कशा करता बोलवलं? म्हटले अरे ते युद्ध चालू आहे, माझा पोरगा गेला ना हो, लय राक्षस मेले ना हो, माझा एवढा मोठा बलाढ्य भाऊ तो गेला ना हो. म्हटलं पण युद्ध का केलं? ते म्हणे त्या वनवाशांची बायको चोरून आणली, तुला कमी पडल्या होत्या का? 80,000 होत्या तुला. डेब्रँड काळ्या निळ्या कशा नाही. सुंदरा कामिनी शब्द आले. भावार्थ रामायण फार गोडे. महाराजांच्या गावाला मी भावार्थ रामायण केलं. इतका आनंद वाटला ना मला असं वाटतं खरं त्या भावार्थ रामायणामध्ये भाव काढले ना बाबांनी. जाऊ द्या, विषय नाही, आपल्या वेळ नाही आपल्याकडे. आणि मग ते म्हणे बाकीचं नको आता ज्ञान देऊ, तुला काही करता येईल का? अजिबात काळजी करू नको. रात्रीतून किडनॅप म्हणजे काळजीच नाही करायची. रात्रीला युद्ध संपलं. पहिले युद्ध रात्रीला बंद व्हायचे, आताची युद्ध रात्रीला, कारण प्रगतीपथावर आहोत ना आपण. आणि मग ते सर्व वानर एकत्र जमले. हनुमंतरायाने शेपटीचं विठोळ केलं आणि त्याच्यावर श्रीराम जय राम जय जय राम भजन करत बसले. ते मायवी राक्षस पाताळात राहणारे त्यांनी त्या जमिनीला विवर पाडलं. राम लक्ष्मणाला चोरून कुठं नेलं? मैकावती नगरीला. तिथं नेल्यानंतर नागपाशामध्ये बांधले, देवीच्या मंदिरामध्ये ठेवले. आणि मग उद्या त्यांना बळी देणार देवी पुढे. सकाळ झाली, ती शेपटी काढली. राम लक्ष्मण कुठे? वानर लागली तोंड वाढवा रडायला. रडून प्रश्न सुटत असत्या का? रडायचं नाही. धीर तो कारण साह्य होतो नारायण. धीर धरा. मग नळ नीळ जांबवंत अंगद आणि हनुमंत 5 महावीर त्या भुयारामध्ये गेले. पण पुढे गेल्यानंतर ऑक्सिजन नाही, दम कोंडला त्यांचा. हनुमंतरांनी सांगितलं त्यांना शेपटी गुंडाळून वर आणून टाकलं, तुम्ही थांबायचं. आता ते वायुसूत होते, त्यांना कशाचे. आणि मग ते गेले महाराज. पुढं गेल्यानंतर ते भुयार संपल्यानंतर तळ लागला आणि तिथं एक हनुमंतापेक्षा बलाढ्य वानर हातात गाता घेऊन उभा होता. हनुमंतरायांनी पाहिलं, भेटलं पण आपल्या जातीच भेटलं. लय पुळका जातीचा जात जी कधी डोक्यातून जात नाही बरं का, तिचं नाव जात. जय श्रीराम हे असं करायचं बरं का. तर ते केलं होतं जास्त. हनुमंत जय श्रीराम जय श्रीराम. त्याने अशी गदा घेतली.
यायचं नाही पुढं. हनुमंतराय म्हणले अरे जमणार नाही. काय सांगू का तुम्हाला, ते साहेबापेक्षा ते डोरवरलं राहतं ना, अवघड आहे महाराज काम ते. ते शायनिंग मारून घेतो. साहेब कुठे नसतील अजून, आज तुमचं काम होणार नाही, तुमची भेट आज होणार नाही. पाचशेची काढली का जाऊ दे. मग ते हनुमंतराय म्हणे माझे सण जमणार नाही, जमायचं नाही, असं नाही तसं नाही. मग हनुमंतराय बुद्धिमत्ता, त्यांनी पाहिलं आपण प्रोसिजरनी जाऊ, साम दाम दंड मग भेद. मग त्याला म्हटलंय आपण असं करू, तूही वाढणार मी वाढणार, आपण समजता करू, युती करू. आपण जमणार नाही. मी काय 2026 मधला आहे का बदलायला? अजिबात नाही. बर नाही जमली युती. म्हणे मग तुला असं करतो, काही 2-3 खोके जमणार मी पाहिजे. त्यांनी नाही जमलं महाराज. दम देऊन पाहिजे. स्वतःला काय समजतो तरी ती ऐकायला तयार होईना. म्हटलं मग आता खरी ये रानामध्ये चाल. मग हनुमंतरायचं त्या दोघांचं युद्ध झालं. दोघंही वानर पलाटे. 10 मिनिटं युद्ध चाललं बा. हनुमंतराय युद्ध करता करता विचार करायचं, 10 मिनिटं टिकलं म्हणजे चांगल्याच पोरी दिसतंय. मग राहिला आता हनुमंत महाबळी आडवी गदा मारली, जमिनीवर पडलं, त्याच्या छातीवर पाहिलं, तोंडातून रक्त निघायला लागलं. म्हणले काय रे, मग लय गुरगुर करीत होता, जाऊन देणार नाही ना, असं केलं तसं केलं. छातीवर पाय दिला, आता कोण सोडील तुला? ते म्हटले माझे पप्पा झाले ना. तो पप्पा नव्हते, गप्पा. तर काहीतरी आता बाकीचे लय ठोकी द्या महाराज, मी एवढं ठोकीत नाही. बाकीचे एखादा शब्द येतो तुमच्या नादाला लागून, हे तुमचेच उपकार सर्वे. आणि मग म्हटले माझे बाबा असते ना, माझा बाप जर असता ना, तर तुझं नळ हनुमंतराय म्हणे विचारून तरी घेऊ हे कोणाचं पुरे का. याला याला चांगलं 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 याला चांगलं चांगलं याला विचारून घेऊ, आणि आपल्याला तपास तरी लागल. आणि मग त्याला विचारलं का रे तू कोणाचा पोरगा आहे? तो म्हटले मी मारुतीचा पोरगा आहे. मारुतीचा? हनुमंतराय वाटलं तर खालच्या गावातला एक मारुती, वरच्या गावातला एक मारुती, एका गावात बरेच मारुती राहतात. काम राहूनच करते आता नाव. मी जात नाही कोणामध्ये महाराज. म्हटले कोणता रे मारुती? तो म्हणे बजरंग बली हनुमान. हनुमान? म्हटले कोणता हनुमान? तो म्हणे अंजनी सुत हनुमान. हनुमंतराय म्हणे आपल्या खळ्यावर गाडी सोडली, कारण अंजनीचा मीच आहे, दुसरा मारुती नाही, दुसरा बजरंग बली नाही, अंजनीचा तर मीच आहे. आणि माझी अजून कधी सुपारी फुटली, अजून मला कधी हळद लागली, माझं लग्नच झालं नाही तर पोरगं होईलच कसं? म्हणजे सगळ्या करता खोटं बोलतो. तो मारुती, तो बजरंग बली, तो महावीर हनुमान, तो अंजनी सुत हनुमान मी आहे. ते म्हणे पडल्या पडल्या म्हणे तू कोण आहे मला नाही माहिती. मी हनुमंताचा, बजरंग बलीचा, मारुतीचा पुत्र आहे. आता काय करावं बाबा? तेवढ्या त्या समुद्रातून ती मगर आली. ती मगर आली आणि ती मगर म्हटली हे मुर्द्या असा काय पडला? पप्पांच्या पाया पड. तिच्या कपाई दिसत का आपल्यासारखं कॅलेंडर दिसतंय बर का. आणि तिच्या कपाई म्हटली तू कोण ग? म्हटले मी मगर. हा कोण? हा मकर ध्वज. हा आपलाच कान फटा दिले 2 पाऊल. काही आपल्याला एखादा कोणाचं नाव घेतात आणि काही करतात. म्हटले नाही स्वामी असं काय करत्या, हा तुमचाच पोरगा आहे, तुम्ही नाही का लंका जाळून आले, तुम्हाला घाम आलता.
मग तुम्ही असा तो गाव पटला आणि समुद्रात फेकला. मी पटक्यान गिळला. त्याचीच उत्पत्ती. मकर ध्वजाचा बाप मारुती कैसा तो सांग मजला, तो आईसा. भावार्थ रामायणामध्ये कथा आहे महाराजाची. कोण सांगतं? आई सांगते तुझा बाप कोण आहे ते. कोण सांगतं तू किती शुद्ध आणि किती अशुद्ध आहे? लोक नाही सांगती. लोकांना काही कळत नाही महाराज. काय कळे जनांतरीचे? जगाला काय कळत आहे? एखादा चांगला पोपटासारखा पोटा 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 बोलला का, एखादी टिटवीवर शिकागली का? बरं का, टिटवी झाडावरची म्हणतोय मी, कीर्तनातली नाही. कारण अलीकडच्या काळात पोपट आणि टिटव्या फार झाल्या, कावळे कमी पडले, म्हणून 2-2 तास बसावं लागतं नदीवर. विनोद बाजूला करा. ऐका, आपल्या ठिकाणी शुद्धता प्राप्त होण्याकरिता, समाधान प्राप्त होण्याकरिता, आनंद प्राप्त होण्याकरिता, सुख प्राप्ती होण्याकरिता आपल्याला सद्गुरूंची नितांत गरज आहे. हा जो संसार आहेत ना, त्याचे प्रकार सांगत असतो मी. हा गाडगा माडक्याचा संसार, घरदार, बायका, मुलं, आमक तमक, याला खरं कोणी संसाराचं नाव रूपक केलंय त्याला. हा खरा संसार नाही. मग जन्माला येणं पुन्हा पुन्हा आणि मरणं पुन्हा पुन्हा, आगाव उपजणे आणि निमाने, हे 7 जोका मानणी, तो जीव लोक म्हणे संसार. आणि त्याच्यामध्ये येताने दुःख, राहताने दुःख, येताने सुख आहे का? काय सांगू गर्वीची यातना, मज भोगिता मांस मळ मूत्र दाना तुझ क्षणोक्षण. मग आता आला जन्माला, आईच्या पोटातून आला. येत असताना का आडवा आला? काही काही येताना आडवे राहतात. आयुष्यभर आडवी, सप्त्याला आडवी, मंदिराला आडवी, चांगल्या कामाला आडवे आडवे. मग ते खांडून काढावं लागत असतं. जाऊ द्या, कळलं तेवढं घ्या, बाकी सोडून द्या. काल्याला पंगत मोठी आहे बर का. आडवे आडवे. ऐका, तर ते दुःख, बालपणाचं दुःख, बालपण गेले नेनता. पुढे एकदा प्रौढत्व आलं, बाबा पेन्शन, कपडे. ती म्हणते तुम्हाला काही कळत नाही, पोरं म्हणते बापाला काही कळत नाही वगैरे. दुःख 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 दुःख, चौघाच्या खांद्यावर जाईपर्यंत दुःख आहे. फक्त झालं काय माहितीये का, आपल्याला दुःख पचवायची सवय पडली. हा खरा आपल्या ठिकाणी असणारा पुरुषार्थच एक. माझ्या देखो जितकी फडाफडा फडाफडा बोलली त्याला. मला काय कळत नाही, तुम्हाला काय आकलीचा पत्ता नाही. ते मित्र होतं माझं, सांगतो. भाऊजी पाहणं, हे तुमचे मित्र, 2 लाख रुपये पगार आहे. का लई शहाणपणा शिकले काय? ती म्हणती बरं का, त्याच्या पगारावर गाडी, त्याच्या पगारावर बंगला, त्याच्या पगारावर हिच्या अंगावर दागिने, तिच्या. ती म्हणती याला काही आकलीचा पत्ता नाही, साधी भाजी घेता येत नाही बरं का. म्हटलं वहिनी, अहो तुम्ही अशा का बोलून राहिले त्यांना? अहो 2 दिवस झाले मिक्सर बिघडलं, ते त्याला नीट करता येईना. इंजिनियर तू, आता तो इंजिनियर बंगल्यांचा, मिक्सर बिघडलं किचन मधलं, कोणाशी कोणाचा न घडे संबंध. आणि म्हण यांना काय कळत आहे? खरं जाऊ का, हे शाळातले माझ्या बरोबरच होत, काही कळत नाही. चला तो आमची जातो, दुसरा अटॅक आला त्या. मला म्हणे बाबा झाला, म्हणे शांतपणा करतो काय नाही, बाहेर चाल म्हटलं, मला म्हणा बरं का. मग कीर्तन ती म्हणे सारखं करते, कीर्तन आटपलं की जेवायला. मग गाडी बसलं, मला म्हणे काय रे
बाबा झाला म्हणजे लय मोठा शहाणा झाला काय. ती बोलवते ती मला काही कळत नाही, मला काही 2 लाख रुपये महिना आहे, मला अख्खा स्टॉक मानतोय. आणि ती म्हणते काही कळत नाही, ती जाऊ द्या ते मूर्खचे बस, म्हणजे तिला म्हणतो बरं का, तिच्या समोर नाही बरं का, समोर म्याऊ ती मूर्खचे म्हणे. पण तुला काही कळावं का नाही, बाबा झाला एवढं लोकांना ज्ञान सांगतो आणि मला म्हणतो खरंच याला काही कळत नाही. म्हणलं खरोखर ती नाही आता, पण खरोखर तुला काही कळत नाही. कसं काय, अरे एवढी फाडा बोलल्यावर कालच राहायचं त्या घरात. काय झालं, पचनी पडलं, पचनी बर का. काही वाटत नाही महाराज, त्या गटरीमध्ये किडे असतात ना, त्यांना बाहेर काढा, ते गटरी कोणी मारते पुन्हा. किड्यांबद्दल बोलतोय. अवघड समस्या आहे सर्व्या, अनेक दुःखे सांगू किती. सकळ संसाराची न साये पाषाण महाराज, दगडांना भेगा पडतील, दगड फुटतील, एवढं दुःख भोगतोय आपण. याच्यातून कोण सोडवणार आहे, कोण सोडवणार आहे. देव. देव कर्म पाहत असतं, तुमचं काय आहे, तुमच्या कर्माप्रमाणे तुम्हाला फळ मिळत. शास्त्र म्हणतात तू आमचा अभ्यास केला का. मग आपल्याला सोडवणारा एकच एक वर्ग आहे, तो म्हणजे सद्गुरूंचा, संतांचा श्रेष्ठतमाचा वर्ग आहे. मग ज्ञानोबर आहे आपला अनुभवजन्य ज्ञान, स्वतःचा अनुभव. हे बघा, बोलणाऱ्यांचे प्रकार असतात. कॅसेट ऐकून बोलणारे, याच त्याच ऐकून बोलणारे, आणि अभ्यास करून बोलणारे, पुस्तकं वाचून बोलणारे, सद्गुरूकडे राहून सद्गुरूंची सेवा करून अध्ययन करून बोलणारे, आणि त्याच्याही पेक्षा अनुभव घेऊन बोलणारे. सर्वात श्रेष्ठ अनुभव. आपल्याला अनुभव यावा, त्या साधनाचं अवलंबन करावं, त्याची अनुभूती आपल्याला यावी, आणि मग ती जगापुढे मांडावी. एवढी अनुभूती यावी, मग एवढी मांडावी. मग बर का, याच्यात ते सूत्र आहेत महाराज. अनुभवाचा पत्ता नाही, अध्ययन नाही, गुरुग्रही राहणं नाही, सद्गुरू श्रद्धा नाही, आणि बोलायला लागल्यानंतर फोन केला तरी आटपती नाही बर का. फोन केला ना, महाराज आटपून घ्या आता, तुमचं चराट लय लांबलंय. अनंत वाचाळ या काहीचा थोडं असावं, थोडे परी निरे, आणि त्यातले अनुभवाचे. आणि मग ज्ञानेश्वर महाराज जे बोलतात ते अनुभवाचं बोलतात. माऊली, तुम्हाला जो अनुभव आला तो अनुभव तुम्ही आम्हाला प्रगट करून सांगतात. काय अनुभव आला म्हणजे हा संसार फार दुस्तर आहे, भयानक आहे. ब्रह्मादिकाला सुद्धा त्याचं उल्लंघन करता येत नाही. पण मी या संसार सागरातून जर तरलो असेल ना, तर याला एकमेव आमचे सद्गुरू आहेत म्हणे. सद्गुरू प्रमाण वेगळंय थोडस. आपला विषय काय चालला, या भवसागरामधून जर मी तरलो असेल तर हे फक्त सद्गुरू शिवायच नाही महाराज. ज्ञानदेव म्हणे
सागरामधून तरलो, अज्ञान अंधकारामधून तरलो. फार चिंतनीय विषय आहेत महाराज. ज्ञानदेव म्हणे तरलो आता उतरलो गुरुकृपे. म्हणून मी एकच ठरवलं, आता दुसरी कोणाची सेवा करायचीच नाही, आता दुसरं कोणाचा दास व्हायचंच नाही. म्हटले मग फक्त सद्गुरूचा दास व्हायचा. मौलेश्वर मग तुम्ही सांगितलं मी गुरुचा दास आहे. म्हटलं दुसरं जपतपादी अमके तमके साधनं सांगितले शास्त्रामध्ये, ते काही करायचीच गरज नाही. एका सद्गुरूचा दास झालो का जगातली सर्वची सर्व साधनं त्यांच्या चरणाजवळ आहेत. म्हणून ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास नेणे साधनास, दुसऱ्या साधनांची मला आवश्यकता नाही. म्हटले तुम्ही एवढं दासत्व स्वीकारलं, दास होणं चांगलं नाही महाराज. दास हा पारतंत्र्यामध्ये असतो. 5,500 वर्षापूर्वी महाभारताने सांगितलं, जीवंतोपी मृत पंच व्यासेन परिकीर्तिता दरिद्री व्याधितो मूर्ख प्रवासी नित्य सेवा. हे 5 जण जिवंत असून मेल्यासारखे आहे. कोण? दरिद्री, नाही दरिद्री सम दुःख जगमाई. जगामध्ये दरिद्री सारखं दुःख नाही महाराज. दरिद्री व्याधितो म्हणजे रोगी मनुष्य बर का. रोगही बरा होत नाही आणि हाय जात नाही. नाही कळलं म्हणजे मरतही बी नाही आणि रोगही बरा होत नाही. व्याधितो दरिद्री, व्याधितो मूर्ख. आता मूर्खाचे लक्षण आहे. मूर्ख कोणाला म्हणायचं? स्वतःला कळत नाही, दुसऱ्याचं ऐकत नाही. एक नंबरचा मूर्ख. लय लक्षण नाही महाराज, एवढी सांगत बसत नाही. मूर्खाचे लक्षण आहेत. एका गावात एक मूर्ख होता. त्याला मित्र म्हणायचे आला मूर्ख मित्र. बर का. बाप म्हणायचा आला मूर्ख पोरगा. आई म्हणायची आला मूर्ख पोरगा. बायको म्हणायची ते नाही म्हणत मी आता जाऊ. सासरवाडीला गेला ना तर मेवना म्हणायचा आले मूर्ख दाजी. बर का. सासू म्हणायची आले मूर्ख जाऊ. बर का. वैतागला तो म्हणे हे गाव सारं मूर्खांचं आहे. तो म्हणला बर का. मूर्ख काय म्हणला? हे गाव सारं नकोच या गावात राहायला. म्हणून त्या काळामध्ये त्याने ते गाव सोडलं. आणि उन्हाळ्याचे दिवस, नद्या आटलेल्या. पूर्वी अशा पाईपलाईनी घरांनी पाणी नव्हतं महाराज. पूर्वीच्या बायांना, या आताच्या बाया लय सुखी. कशा एवढ्या सुखी झाल्या या बाया. काही राहिलंच नाही ना, कामच नाही ना काही राहिलं. पूर्वी पाणी विहिरीतून शेंदून पाणी आणावं लागायचं. मिरची मसाला वाटावा लागायचा. पाणी आणावं लागायचं दुरून. दळणं करावं लागायचे, दळावं लागायचं. प्रत्येकीच्या घरी पहिलं जातं होतं आणि प्रत्येकीचं दळण पहिलं घरीच दळायचे. आता कुठेही दळीत कोणाचंही दळीत दळण बाय ओ तुम्ही परमार्थ केला. एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहायला लागले, कीर्तन ऐकायला लागले. तुम्हाला 1500 रुपये महिना चालू झाला. सत्याला देता एक महिन्याचे पैसे. पण ते बोलले तर मा नाव करी तो वरून सोडणारा. नाच नाही करायचं. बर. तेव्हा पूर्वी असं नव्हतं महाराज काही. आता तर लई सोयी निघाल्या. मिरची वाटायला नको, जिने चाडायला नको. बटा आली खाली गेली. दिवसातून किती वखत वर जाते. वर म्हणजे वरच्या मजल्यावर. आणि मग पाणी कोणतं जे भीतील ते भीतील सगळं पाणी. त्याने विचार केला या बाया हरिपाठ करतात, कीर्तन ऐकायला येतात, गजानन महाराजांची सेवा करतात. आता आपण यांना त्रास द्यायचा. आता पाणी तुमच्याकडं आलंय महाराज.
जाऊ द्या. तर नद्या आटल्या होत्या तेव्हा पाईपलाईन काही वगैरे नव्हत्या. मग त्या नदीमध्ये वाळूमध्ये झरा केला होता. झऱ्याला पाणी असायचं, अख्खं गाव तिथून पाण्यात एवढा झरा बर का. तुका म्हणे झरा आणि आहे मुळताची खरा बर का. खरा ते पाणी आटत नाही. आणि ते बाया पाणी आणायला आलं का त्याच्यामध्ये काही शहाण्या बाया पाणी आणायला यायच्या. शहाण्या वेगळ्या, येड्या हळदी वेगळ्या. येड्या हळदी आल्या का हांडा ठेवला का लगेच भरायला. शहाणी बाई तशी नव्हती करेल. बरोबर ताटली आणायची, पहिला तो झुऱ्यातलं पाणी उपसायची. एक आली येडी हळद म्हणे का ग मावशी हांडाच भरायचा होता ना तुला. हा म्हणे मग पहिलं पाणी नव्हतं काय झऱ्यात. म्हणे होतं. उपासलं का आला. म्हटले वेडे पहिलं उपसलं का दुसरं चांगलं येतं. काय पहिलं उपासलं का, पहिलं उपासलं का. जा तिकडं एवढं फोडून नाही सांगायला रे का मामी. आणि ते त्याच्यात साचून राहिलं का त्याच्यात किडे होत्या. पाण्याबद्दलच बोलवतो, काळजी नका करू. हा बरं आहे चला. आणि मग ते झरा गावचा आता हा मूर्ख गेला त्या तिकडं पाणी बिणी प्याला, तोंड धुतलं आणि बसला त्या काठावर. पाय सोडले झऱ्यामध्ये. येणी डबाक 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 असं वाजत पाय ते झऱ्यामध्ये. त्या 2 महिला आल्या पाण्याला. त्यांनी पाहिलं अख्खं गावीडून पाण्यात आणि मुडद्यांनी पाण्यात पाय सोडले. काय ग मला मूर्ख आहे त्या म्हणल्या बरं का. तो लगेच उठला असा दंडोट घातला त्यांना त्या बायांना. म्हणले हे मुडगे आमच्या काय पाया पडतो. म्हणले तुम्ही संत आहे, तुम्हाला अंतरंग कळतो. म्हणजे कसं काय. म्हटले मी मूर्ख आहे, तुम्हाला कसं काय कळलं. बर आमच्या गावच्या कोणत्या मूर्खाने येऊन तुम्हाला सांगितलं मी मूर्ख आहे. म्हटले वेड्या सांगायची काहीच आवश्यकता नाही. तुझ्या लक्षणावरून तू मूर्ख. दरिद्री व्याधी तो मूर्ख. प्रवासी प्रवास करणारे. कीर्तन 8 वाजता शिवजयंतीचा कार्यक्रम चालू. आम्हाला दिलं ना बाजूला काढून. तर आमचा बाळासाहेब जरा हुशार असल्यामुळे त्याला रस्ते माहिती असल्यामुळे त्यांनी कशी कशी गाडी आणली वेळेवर तुमच्यापर्यंत पोहोचलो. एवढी लाईन लागेल का त्या सिन्नर फाट्याला का विचार सोडून नाही. अवघड आहे महाराज. चला प्रवास करणारे खूप दुःखामध्ये असतात. नित्यसेवक हा नित्य सेवा करणारा पारतंत्र्यामध्ये असतो. आणि तुम्ही म्हणतात मी गुरुचा दास आहे, सेवक आहे. म्हटले इतरांच्या सेवेमध्ये पारतंत्र्य असतं. इतरांच्या सेवेमध्ये दुःख असतं. पण सद्गुरूंच्या सेवेमध्ये फार श्रेष्ठत्व असतं महाराज. म्हटले एवढा सद्गुरूचा महिमा तुम्ही वर्णन करतात. असा सद्गुरूंचा महिमा आहे तरी काय. मग त्यांचा महिमा असा आहे बाबा या विश्वामध्ये त्यांच्याशिवाय दुसरा कोणी तारणारा नाही. सद्गुरु वाचोने सद्गुरु संसारिता
पुढले 4.5 कडवे आपण राहून घेऊ तिथे जागेवर. फक्त सद्गुरू वाचुनी संसारी तारक नशेची, दुसरा कोणी नाहीच. त्याच्यावर थोडकी शंका मांडतो, त्याचं उत्तर शेवा लगेच संपतो. माझ्याकडे वेळ कमी राहिला आहे. महाराज, शास्त्रामध्ये शास्त्र तारणारा आहे, भगवान परमात्मा तारणारा आहे, आणि तुम्ही म्हणतात सद्गुरू तारणारा आहे ना, देव तारणारा आहे, शास्त्र तारणारा आहे, पण खरे तारणारे सद्गुरूच आहेत. म्हणजे सिद्ध करून द्या. ज्ञानेश्वर महाराज, तुम्हीच गीतेवर अर्थ लिहिला, त्याच्यामध्ये तुम्ही लिहिलं का भगवान परमात्मा तारणारा आहे. नामदेवरायाच्या अभंगामध्ये तारीन भव सिंधू घ्यारे माझी, तारू बाला पांडुरंग पाव भिजवणे दी. किती प्रमाण सांगावे तुम्हाला. 12व्या अध्यायामध्ये 7व्या श्लोकात तेशाम समुद्धरता मृत्यू संसार सागरात मी त्याला तुमचा उद्धार करतो असं भगवंताने सांगितलं. आणि इकडे ज्ञानोबाराय म्हणतात, त्यांनीच लिहिलं ते. इकडे ज्ञानोबाराय म्हणतात सद्गुरू वाचुनी संसारी तारक. हा तर दोष आला, व्याघात दोष म्हटलेला आहे. व्याघात दोष माहिती आहे ना, व्याघात दोष माहिती आहे काय. कशा पगार झाला आणि घरी आलो, तिच्या पगार दिला, त्याच्यामध्ये 500 रुपये कमी भरले. ती म्हणे का हो 500 कुठे पगार असल्यामुळे ती का हो म्हणणे. नाही मी नाही बोलणार. बरं, ते कार्यारीची फॅशन निघाली आता नवीन. पतीला कार्य सोम्या ते प्रेमाने असतं त्यांचं, ते आपल्याला काही गरज नाही त्याच्याशी. आपल्याला काय करायचं बिचाऱ्यांचं. त्यांनी अगोदर तिकीट पाडून ठेवले आपले नरकाचे, त्याला आपण तरी काय करणार. त्याला आपला इलाज नाही काही. अशा कलियुगाचा महिमा आहेत मोठा. जाऊ द्या. ती म्हणे 500 रुपये कमी आहेत. तो म्हणे आई कमी आहे. काय केले म्हटले दान केले. कीर्तन ऐकलं रात्री, दान केले. कोणाला दान दिले म्हटले एका मुक्या माणसाला दान दिले. मुका होता. तुला कोणी सांगितलं मुका होता. अगं मोठमोठ्याने ओढून सांगत होता, अहो माझ्या तोंडात जीभ नाहीये, मी मुका आहे हो, मला काहीतरी द्या हो. असं कोण म्हणत होता. काय म्हणत होता. मी मुका आहे. व्याघात दोष झाला हा. ती म्हणे बया मा बापाने उगा तुझ्या गळ्यात बांधले. तू तो तोंडाने सांगतो. तो मग ज्याला पैसे दिले तू भिकाऱ्याला, त्या मुक्याला, तो त्याच्या तोंडाने सांगत होता मी मुका आहे. तुला एवढी अक्कल नसावी तर व्याघात दोष म्हटलेला आहे ना. जाऊ द्या. इथं ज्ञानेश्वर महाराज भगवान परमात्मा उद्धार करणारा आहे, भवजामृत तारणारा आहे असं म्हणतात. शास्त्र तारणारा आहे. ऐदापासून त्यांचीच उभी आहे ज्ञानोबारायांची. आणि तेच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सद्गुरू वाचोनी संसारी तार. किती मेंबर झाले. 3. शास्त्र, देव आणि सद्गुरू. आता एकच मेंबर जर असता तर बिनविरोध झाली असती. पण आता हे 3. त्याच्यामध्ये शास्त्र म्हटलं तुमच्या मोठ्या लोकांच्या भांडणामध्ये आपल्याकडे एवढा पैसा आहे नाही, आणि आपलं एवढे मतदार आपण खरेदी करू शकत नाही, प्रचाराला आपल्याकडे एवढा पैसा नाही, मी काय अर्ज भरीत नाही. आणि मग दोघांचेच अर्ज राहिले ना, एक देवाचा अर्ज आणि एक सद्गुरूचा अर्ज राहिला. मग मतदान करणारे कोण. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 10 उपनिषद, ब्रह्मसूत्र, हे असे महान महान अधिकारी ग्रंथ
मोठे ऋषी मुनी आणि ते मतदान करणारे. मग आता वेदाचं मत पहिलं, वेद मान्य. मग वेदाने सरळ सांगितलं, देवा तुम्ही काय कराल, आमचं कनेक्शन कापाल, नळाचं पाणी बंद करणार, आम्हाला या रस्त्याने येऊन देणार नाही, खुशाल काय करायचं ते करा, आमचं मत तुम्हाला काही पडणार नाही. आम्ही मत देणार ते निवृत्तीनाथांना, सद्गुरू ज्ञानोबारायणला आम्ही आमचं मत देणार आहे. म्हटले का बरं? वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती. हा, मग त्यांचं मत गेलं, 4 वेदांचं मत गेलं, 6 शास्त्रांचं मत गेलं संताकडेच, उपनिषदाचं मत गेलं संताकडेच. आणि मग सर्वच मत जेव्हा सद्गुरूकडे चालले तेव्हा देव म्हणे, अपमान करून घेतल्यापेक्षा आपला अर्ज काढून घेऊ, माघार घेऊ, यशस्वी माघार घेऊ आणि आपले मत त्यांनाच देऊ. ऐका, प्रमाण आहे माझ्याकडे, फार महत्वाचे प्रमाण आहे. वेळ गेला, 10 मिनिटाचा वेळ राहिला, फक्त 10 मिनिटामध्ये मला सेवा संपवायची आहे. ऐका, भगवंताने सुद्धा मान्य केलं की ह्या भवसागरामधून, ह्या अधिदैविक अधिभौतिक आध्यात्मिक दुःखामधून तरवायचं असेल तर तुम्हाला संताशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हटले का बरं? तुम्ही तर तारणार. अरे मी जरी तारणारा आहे, परंतु मी सुद्धा माझ्या हिताकरता, माझ्या आनंदाकरता, माझ्या समाधानाकरता, माझ्या ब्रह्मचिंतनाकरता मी सुद्धा सद्गुरूलाच शरण गेलेलो आहे. ऐका, 2 वेळा सांगणार आहे फक्त मी. राम राम करिता घोष, जेने तुटती भवपाश, तोही शरण वशिष्ठास, श्री गुरु सेवे लागुनी. पूर्ण ब्रह्म कृष्णनाथ, तोही म्हणवी गुरुचा दास, संदीपनीची सेवा करीत नित्य मुक्ती लागून. म्हणजे देव सुद्धा त्या सद्गुरूंची सेवा करतोय, संत महात्मे सद्गुरूंची सेवा करतात, शास्त्र सद्गुरूंची सेवा करतात, 18 पुराण सद्गुरूंची सेवा करतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, बाबांनो, तुम्हा आम्हाला या भवसागरातून तारण्याकरता दुसरा कोणताच उपाय नाही, त्या संता या भजावे सर्वस्वी. तनु म्हणू जीवे, अगरवता करावे. बर का, ते मुक्तीची माळ हातात घेऊन निघाले. काय काय ओवी गोड आहे कुसुमांची माळा. नाही, दुसरी ओवी आहे बर का. निघाला भक्ती पंथी जगा देतो, पुरुषार्थ सिद्धी चौथी, घेऊन या आपल्या हाती, निघाला भक्ती पंथी जगा दे. हे जगाला वाटीत फिरतात. अधिकारी लोकांना देवाकडे जावं लागतं, संत महात्मे लोकांकडे तुमच्या आमच्याकडे येतात. आणि म्हणून सद्गुरु वाचून संसारी तारक, नसेची निष्ठंका न कोणी. म्हटले मग आता इथं तर कोणी नाही, मग स्वर्गामध्ये असतील ना, इंद्र चंद्र देव. इंद्रापेक्षा उंद्र बरी. कसे काय? त्या इंद्राला भग पडलेत अंगाला. तो चंद्र आहेत ना, तो सफेदचा काळा झाला. कशामुळे? हे लायकीचे आहे का सद्गुरूंच्या? नाही. स्वच्छ, अत्यंत पवित्र, अत्यंत सज्जवळ जीवन सद्गुरूंचं आहेत. म्हणून ज्ञानोबाराय म्हटले, इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी, संशयाची श्रेणी शेदी त्यांना उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. पुढे आरती शिष्याची वंचना करती. नाव ठेवणारे असतात. जगामध्ये आतापर्यंत नाव ठेवलं नाही असं तुम्हाला कोणी सापडणार नाही. चांगल्याला नाव ठेवतील, वाईटाला नाव ठेवतील.
लय बोलायला लागला का त्याला नाव ठेवतील? अजिबात बोलला नाही का? लग्न करायचं म्हणलं का त्याला नाव ठेवतील, नाही करायचं म्हणलं का त्याला ठेवतील. म्हणजे असा हा लौकिक काही चांगला नाही. म्हणून वंचना करणारे असतात, वंचना करीती जन दुष्ट नष्ट, पण मानत कोण हे महत्वाचं आहे. मुख्य श्रेष्ठ वंदित ब्रह्मादिक त्यांचे वंदीपायवनी, नाम घेता वदनी दोष जाती, अशा त्या सद्गुरूंचा महिमा आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हटले, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, मी त्यांचा दास झालेलो आहे. नेने साधनास आणक आहे. मग ज्ञानेश्वर महाराज गुरुचे दास कसे झाले? 13व्या अध्यायामध्ये आचार्य उपासना जे श्लोक आहे त्याच्यावरच्या ओव्या एकदा वाचा. आणि मग ज्ञानेश्वर महाराज त्या गुरुचे दास कसे, केव्हा, कुठं झाले एकाच मिनिटात सांगतो आणि शेवीला पूर्ण विराम देतो. त्याच्या अगोदर सर्वांना अत्यंत नम्र विनंती आहे. सर्वांना आपल्याला हात दिलेले आहेत, आपल्याला तोंड दिलेलं आहे, आपल्याला त्याला बघण्याकरता डोळे दिलेले आहेत. डोळ्याच्या वरून काय दिले? भवया. हे काय माहिती आहे का? हे पंचकर्म इंद्रिय आहेत ना, त्याच्यामध्ये अति नाजूक आहेत डोळे. त्यांना हवा लागू नये, कवाड बसवले त्यांना, कवाड. आणि त्याच्यावरून पन्याळ ठेवलाय, पन्याळ. पाणी जाऊ नये त्याच्यामध्ये, पन्हाळ्याने पाणी असं काढायला जावं. केवढं नियोजन आहे हो त्याच्यावर. ते आम्हाला नाही माहिती, कान फटा देवा, पण काय करते आता, घेणं नाही देणं नाही, येड्यांच्या गाठी पडतात, काय करावं त्याला इलाज नाही. असं द्या तेव्हा लागून या पाया विनवतो तुम्हाला, करे टाळे बोला. एकदा देवाचं भजन करू आणि पुढे लगेच सद्गुरूंचं भजन करू. शेवीला आपण पूर्ण विराम देऊ. थकलेलो आहे मी आज. म्हणजे रात्री 2ला पोहोचलो, पंढरपूर आलो तर, आणि सकाळी आज दिवसभर एका कामामध्ये होतो. त्याच्यामुळे खूप श्रम झालेले आहेत. माझं तसं म्हणजे देह अवसानाची गोष्ट आहे ना, थोडीशी आज थोडीशी ही आहे. परंतु कसा वेळ तुमच्यामुळे गेला, 2 तास कसे निघून गेले तुमच्या सज्जनांमुळे मलाच कळालं नाही. आणि ही जर कोणाची कृपा असेल, सर्व सद्गुरूंची कृपा आहे. तेव्हा एक वेळ मोठ्या प्रेमाने सद्गुरूंचं चिंतन करू आणि आपण पुढे सेवेला पूर्ण विराम देऊया. सखया गोपाल मुक्ताबाई
बोलते गणगणात बोलते गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते सद्गुरु वाचुनी संसारी तारक नशेची निष्ठंका नकोनी. ज्ञानोबारांच्या या वेदवाणीवर अभंग संहितेवर अगदी अल्पस चिंतन, थोडकं चिंतन आपल्या सज्जनाच्या संगतीमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. माऊलीचे अक्षर, माऊलीचे शब्द, माऊलीचा अवतार, माऊलीचं औदार्य सर्वच अलौकिक आहे. आपल्यासारख्या लौकिकामध्ये असणाऱ्या लोकांना त्या गोष्टी आकलन होणं शक्य नाही. तरी सुद्धा आपण एक त्यांची सेवा म्हणून या ठिकाणी ह्या सेवेचा प्रयत्न केला. तुम्ही सज्जन देव समान श्रोते, भक्तिमाता देवी, साऊंड सिस्टीम चांगली आहेत, गायक मंडळी एकहून बळी आहेत, पेटी मास्तर अत्यंत आरोह जाणारे आहेत आणि पखवाद वादक अत्यंत उत्तम प्रतीचे आहेत. तुम्ही सर्व श्रोते खूपच अगदी राजा जनकासारखे आहात. श्रवण करत असताना कुठला काही नाही हा ना हो नाही तर काय कावायला ना बाबा खबर आलू दांबारी मध्ये बोलून घेतो. पण तुम्हाला त्याची आवड असल्यामुळे तुम्हाला द्यावा तेवढे धन्यवाद कमीच आहेत. आपल्या सर्वांच्या परमार्थाची धुराच एक खांद्यावर घेऊन आमचे हरिभक्तीपरायण शांताराम महाराज गोडके हे नियोजन चांगल्या प्रतीचं करतात. चांगल्या प्रतीचं कार्य त्यांच्याकडून घडत राहो अशी मी भगवंताकडे, संताकडे, सद्गुरूकडे प्रार्थना करतो. याच्या सेवेकरता आमचे माऊली आहेत, भरतजी महाराज आहेत, प्रभाकरजी महाराज मुसळे आज दिवसभर आम्ही बरोबरच दोघंही पण, आणि टाळकरी मंडळी आहेत. सर्वांचे ऋण या ठिकाणी व्यक्त करतो. असा एकमेकाच्या गळ्यामध्ये हात घालून आनंदाने, समाधानाने, सलोख्याने परमार्थ करा. त्याचा आनंद काही अलौकिक आहे महाराज. कोट्यावधी रुपयाचा आनंद एका बाजूला आणि एका कीर्तनाचा, एका प्रवचनाचा, एका चिंतनाचा आनंद, त्याची गणती करत नाही महाराज. पैशाच्या याच्यामध्ये तो मोजता येत नाही. असं अलौकिक कार्य या ठिकाणी घडतं. तुमच्या कार्याला लक्षावधी शुभेच्छा देतो आणि असंच कार्य तुमच्याकडून घडत राहो अशी प्रभूचरणी, सद्गुरूचरणी प्रार्थना करतो. गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. शिवेला पूर्ण विराम देत असताना 3 चाली म्हणाव्या लागतात कीर्तनामध्ये कमीत कमी. पाहता पहिली झाली, मधली तर काही नाही, पण आता शेवटची सरकन भैरवी म्हणायची, मोकळं व्हायचं. ज्ञानदेव भले गुरु सामीदास, ज्ञानदेव भले गुरु सामीदास, ज्ञानदेव म्हणे गुरु सामीदास, ज्ञानदेव म्हणे गुरु सामीदास. तेने साधनास अनकाही, तेने साधनास आज काही इंद्र चंद्र देव, इंद्र चंद्र देव साधना काही
चंद्रदेव गणाधी